आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी परळी शहरामध्ये बंद पाळण्यात आला। काही महिला समर्थकांनी रास्ता रोको केला तर काही समर्थक थेट टॉवरवर चढून बसले। वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी बंद पुकारलेल्या व्यापाऱ्यांचं नेमकं म्हणणं काय आहे तोही रिपोर्ट बघूया। परळी शहर बंद। महिलांचा रास्ता रोको। ग्रामस्थांचं टॉवरवर चढून आंदोलन। हे सगळं सुरू आहे ते आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी। वाल्मिक कराडवर मकोका लागल्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सलग दुसऱ्या दिवशी परळी शहर बंद ठेवण्यात आलंय। वाल्मिक कराडवरचे गुन्हे खोटे असल्याचा दावा करत त्याच्या समर्थकांनी हा बंद पुकारलाय। परळी शहराची विनाकारण बदनामी होत असल्यामुळे परळी शहरातील विविध व्यापारी महासंघाच्या वतीनं आज परळी शहर बंद। काय तुमच्या मागण्या आहेत, म्हणजे नेमकं तुम्हाला काय? आमच्या मागण्या कुठल्याच नाही। आमचा व्यापारपेठ सुरळीत चालावा, आमच्या परळीची बदनामी होऊ नये आणि आमच्या व्यापाऱ्यापाशी एक व्यापाऱ्यापाशी नोकर वर्ग आहे, आमचे खर्च आहेत। हे खर्च तुम्ही अशा बदनामी केल्यामुळे बाहेरचे येणारे लोक आमच्या परळीत येत नाहीत। व्यापाऱ्याच्या वतीनं निषेध म्हणून आम्ही बंद करण्याच्या तयारीत आहोत। कारण उठलं सुटलं परळी, उठलं सुटलं परळी, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, अरे काय कशामुळं काय केलं ते आरोपी आहेत का? विनाकारण काय लावलं तुम्ही? काय वाटतंय मला? म्हणून आमचं पूर्ण व्यापारी एक झालेला आहे। भविष्यामध्ये यांनी जर म्हणजे स्टॉप नाही केलं तर आम्ही बेमुदत बंद करण्याच्या तयारीत आहोत। वाल्मिक कराडसाठी काल पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडणाऱ्या महिलांनी आज रास्ता रोको आंदोलन केलं। पांगरी गावातल्या काही महिला तर अक्षरशः आडव्या झाल्या। आमची अशी आक्रमक भूमिका आहे। आता टिप्पर आलतं, मला मरायचं होतं पण ते टिप्पर थांबलं। माझ्या नाताला सोडायचं, माझा नातू होता लेकीचं लेक आहे, हा त्याला सोडून द्यायचं। आमचं एवढं म्हणणं आहे, माफ करायचं सोडून द्यायचं। काय करायचं ते? आम्ही एक खुरपून खाणाऱ्या महिला आहेत आणि आमचा माणूस तेवढा आहे। आमची काही जर अडचण असेल तर तो आमची अडचण सोडू शकतो, ते गुंड होऊ शकत नाही। काही तरुण मोबाईल टॉवरवर चढले। काही जणांनी पाण्याच्या टाकीवर चढत वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली। स्वतःची आत्महत्या करून घेणार मी इथं अन्नावरचे खोटे गुन्हे वापस घेतले पाहिजे। पिटून घेणार, पिटून घेणार, माझा जीव गेला। आमच्या अन्नाला फसवणूक करतात तुम्ही, कशाबद्दल करतात? अण्णांनी 200 पार पाडलेले। वाल्मिक कराडच्या समर्थनासाठी हे सगळं सुरू असताना धनंजय मुंडे यांनीही वाल्मिक कराडच्या कुटुंबियांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज पहाटे धनंजय मुंडे वाल्मिक कराडच्या कुटुंबाला भेटल्याची माहिती आहे। विधानसभा जिंकण्यासाठी कराडचा वापर करण्यात आला, आता ते एकदम याच्यामध्ये सापडलं तर कोणी एक मिनिट ऐका, मी तुम्हाला पहिल्यापासून म्हणतोय की त्या माऊलीच्या विरोधात मला काही बोलायचं नाही। काय होतं की महिलेच्या बाबतीत एखाद्या माझ्या भगिनीच्या बाबतीत बोललं की ते फोकस सगळा दुसरीकडे जातो। माझी विनंती एक आहे की तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांना सांगा की राष्ट्रवादीच्या मुख्य मुन्नीला बोलायला लावा। त्यांचं परळी बंद करणं हे आता आपल्याला तरी संयुक्तिक दिसतं का? परळी बंद करणं शक्य आहे का? आणि आता नाविन्यपूर्ण योजना परळीचा हाही एक पॅटर्न महाराष्ट्राने यापुढं घालून घ्यावा की कोणाच्याही आरोपीला त्याला लागलेल्या याच्यामध्ये ताब्यात जर घेतलं, त्याच्यावर लागलेल्या ब्लेममध्ये कलमामध्ये ताब्यात घेतलं की शहरं बंद करायची, दुकानं बंद करायची, मोठ्याने आरडायचं वरडायचं आणि शहरं बंद ठेवायची, असा एक नवीन पॅटर्न कालपासून या ठिकाणी झाला। बीड जिल्हा न्यायालयाबाहेरही वाल्मिक कराडचे समर्थक आणि विरोधक आमने सामने आले। ॲडव्होकेट हेमा पिंपळे यांनी जोरदार घोषणाबाजी करत संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली। या बीड जिल्ह्यामध्ये आज दिवसा ढवळ्या संतोष देशमुखला ज्या पद्धतीने फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्यानंतर वाल्मिक कराडच्या समर्थकांनीही गोंधळ घालत वाल्मिक कराडवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली।
देशमुखांना या ठिकाणी 100% मिळालेलं पाहिजे, परंतु अशा प्रकारे जर झाली तर आम्ही सहन करून घेणार नाही. शेवटी कायद्याच्या पलीकडे आम्ही माणूस आहोत. शेवटी माणसातला माणूस म्हणून आज आम्ही अन्नाकडे पाहतो. अन्नावरील खोटे गुन्हे मागा, अन्नावर खोटे गुन्हे मागा. वाल्मिक कराड हा खंडणी आणि हत्या प्रकरणातला आरोपी आहे. कराड विरोधात पुरावे असल्याचाही पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे आरोपीचं समर्थन करणं कितपत योग्य आहे याचा विचार परळीकरांनी करण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.